पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। सालाबाद प्रमाणे यंदा ही मिती माघ 3 शके 1947 21 जानेवारी 2026 बुधवार रोजी ठीक 10 वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमपूज्य आनंद सिद्ध महाराज आसुर्ले, उद्योगपती महादेव कोगनुरे, ओबीसी युवाध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, यादगिरी महाराज, तानाजी महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज यांच्या पावन उपस्थितीत यशस्वीरित्या सोहळा संपन्न झाला। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री संजय जमादार, बजरंग दलाचे राजेश एनगंटी, पद्मा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश वडीशिरला यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पित आध्यात्मिक गौरव पुरस्कार मातोश्री पुष्पलताजी पाटील महाराज यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, हार, बुके, 71 दीप प्रज्वलित करून ओवाळून हिंदू पारंपरिक पद्धतीने सन्मानित करण्यात आले। सकाळी ठीक 10 वाजता श्रींची पालखी मिरवणूक, 11 वाजता विष्णू सहस्त्रनाम, गोधन गोशाळेचे वैशाली कुलकर्णी आणि महिला सहकाऱ्यांसमवेत भक्तिभावाने मधुर स्वरात पठणाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। 11:30 वाजता जमखंडी सरांनी दासबोध आणि मनाच्या श्लोकांचे वाचन केले। संत महंतांचे प्रवचन व मातोश्री पुष्पाताई महाराजांचे आशीर्वचन, वनकडे, उमाकांत जिंदे, रूपा शेलार, घोलप गुरुजी, अनिता सानी, सुनीता मिठ्ठा यांनी मधुर वाणीत भजन, आरती, पुष्पवृष्टीनंतर भक्तिमय वातावरणात सोहळ्याची सांगता झाली। पूज्य मातोश्री पुष्पलताजी पाटील महाराज यांना आध्यात्मिक गौरव पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच पूज्य मातोश्रींच्या परिवाराकडून सत्कार करण्यात आला। डॉक्टर माधुरी पारपल्लीवार यांनी आध्यात्मिक गौरव पुरस्काराचे वाचन केले। संक्रांती पुण्यपर्वाचे तिळगुळ दान तसेच वाण म्हणून विविध झाडांच्या बिया रुजवण्यासाठी लक्ष्मीसोबत नारायणालाही नाम ओढून वाण माधुरी डहाळे, माधवी पोद्दार, वैशाली नावी, जगदंबा मल्लिकार्जुन यांच्या हस्ते देण्यात आले। अशा प्रकारे हळदी कुंकू समारंभ पार पडला। महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। वन मराठी सरांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर माळी सरांनी उपस्थितांचे आभार मानले।